महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे महाराष्ट्रात सक्तीने स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघुउद्योजक आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे। स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय भांडवलदारी कंपन्यांना फायदा करण्यासाठी घेतला गेला आहे। या कंपन्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला देणग्या दिल्याचा आरोप होत आहे। या स्मार्ट मीटर्सचे टेंडर अदानी ग्रुप, एनसीसी कंपनी आणि मॉन्टे कार्लो कंपनी यांना दिलेले असून या कंपन्या प्रत्यक्षात स्मार्ट मीटर निर्मिती करत नाहीत। त्यामुळे हा निर्णय संशयास्पद असून यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक हितसंबंध आणि घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी आपचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी केला। जोपर्यंत राज्य सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असून स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोध प्रसंगी ऊर्जा मंत्र्यांना घेराव घालू असा इशारा प्रदेश संघटन मंत्री संदीप देसाई यांनी दिला आहे। स्मार्ट मीटरचा उपक्रम आणण्यामागे महायुती सरकारचा खरा उद्देश म्हणजे राज्यातील पूर्ण वीज वितरण प्रणालीचे खाजगीकरण करणे आहे। ज्याप्रमाणे टेलिकॉम क्षेत्राचे खाजगीकरण करून संपूर्ण क्षेत्र 2 ते 3 खाजगी कंपन्यांना आंदण दिले आहे, त्याप्रमाणे वीज क्षेत्रात खाजगीकरण करून आंदण देण्याचा कुटील डाव आम आदमी पार्टी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केले। आझाद मैदान येथील आंदोलनात राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले असून आप महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार व धनंजय शिंदे, राज्य संघटन मंत्री संदीप देसाई, डॉक्टर रियाज पठाण, भूषण ठाकुलकर, मनीष मोडक, नविंदर अहुलवालिया, राज्य, जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते।